आपण कदाचित आजच ऐकलं असेल, किंबहुना ह्या अगोदर काही तासापूर्वीच एका विशिष्ट देशाने दुसऱ्या देशावर स्वारी केली, किंबहुना बॉम्ब्स टाकले, शेकडो लोक जखमी झाले, मारले गेले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या इमारतींची आणि कारखान्यांची आणि वगैरे वगैरे व्यापारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे. आणि अशा ह्या न्यूज ज्या आहेत, बातम्या आहेत, ह्या एक प्रकारे आपल्या अंगवळणी पडलेल्या आहेत. रोज आणि रोज आपल्याला नवीन नवीन ठिकाणी हे चालूच आहे, चालूच असतं. परंतु ज्या ठिकाणी ते घडतात, ज्या लोकांच्यावर हे संकट बिततात, ते मात्र मोठं खळबळजनक आहे. महाभयंकर तो अनुभव असायला पाहिजे, असतोच कुटुंबांच्यासाठी, लेकरांच्यासाठी आणि वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या समाजासाठी आणि त्या देशांच्यासाठी. आणि ही जी परिस्थिती आहे, मानव अगदी सुरुवातीपासून पाहत आलेला आहे, सहन करत आलेला आहे. अर्थात त्यावर त्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मानवाने निर्माण केलेले हे जे संकट आहेत, आपत्ती आहे, त्यामध्ये त्याला फारसा असा जो विजय आहे किंवा यश आहे ते मिळालेलं नाहीये. आणि आपल्याला असं दिसतं की हे पुरातन काळापासून, म्हणजे हजारो वर्षापासून त्याचं जे वर्णन आहे ते मला असं वाटते की स्तोत्रसंहिता हे जे पुस्तक पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहे, त्याच्यामध्ये फार अगदी योग्य रीतीनं ते केलेलं आहे. दाविदाच्या 46व्या स्तोत्रामध्ये आपल्याला ते वाचायला मिळतं. त्याने असं सांगितलं की संकट समयी तो म्हणजे देव सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परंतु कोणतं संकट, कोणत्या प्रकारचं संकट, आणि त्याचं जर वर्णन आपण आज पाहिलं तर असं दिसतं की जरी ते हजारो वर्षांच्या पूर्वी त्याच्या काळचं आहे, असं वाटतं की आज सकाळीच आपल्या
ह्या जगामध्ये कुठेतरी कोणत्या तरी लोकांच्यावर आलेलं आहे आणि असावं. पुढे दुसऱ्या वचनामध्ये ह्याच अध्यायाच्या तो असं म्हणतो की यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तरी बुडाले. अर्थात ह्या ठिकाणी दोन प्रकारचे कदाचित वर्णन आहेत. एक नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे अनैसर्गिक. नैसर्गिक जे आपण म्हणतो की पर्वत हे सागर तरी बुडाले, आणि अर्थात हे जे वर्णन आहे ते वर्णन आपल्याला माहित आहे पुष्कळदा भूकंपांचं असू शकतं, की जिथे एखादं बेट होतं ते सपाट झालं, अक्षरशः तिथं काही नाही आणि ते पाण्यामध्ये. आजही आपल्याकडे माहित आहे की किनारपट्टीच्या अनेक विभागांच्या मध्ये पुरातन काळच्या ज्या काही अवशेष आढळतात, असं वाटतं की त्या काळी जे राजे रजवाडे होते, त्यांचे घरदार होते आणि त्याचे किल्ले होते, ते पूर्णपणे पाण्याखाली बुडून गेलेले आहेत. आणि असं दिसतं की हा स्तोत्रकार म्हणजे दावीद त्याचं वर्णन करतो. पर्वत कोसळून सागर तडी बुडाले. आणि आता हे जे संकट आहे हे अशी आपत्ती आहे ज्याला नैसर्गिक आपत्ती आपण म्हणू शकतो. पृथ्वी उलथी पालती झाली आणि नक्कीच पुन्हा तेच चित्र आपल्याला दिसतं. आता ही जी संकट आहेत ही हजारो वर्षापासून मानवाच्या जीवनात ह्या पृथ्वीवर येत आहेत. ही संकट नैसर्गिक आहेत आणि मानवाच्या शक्तीच्या आणि अपेक्षेच्या आणि त्याच्या योजनेच्या पलीकडच्या आहेत, त्याच्या हाताबाहेरच्या आहेत. याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये अशी काही संकट येतात की जे आपल्या कल्पनेच्या, योजनेच्या आणि अपेक्षेच्या पलीकडे आहेत, आपल्या हाताबाहेरच्या येते. आपण त्याच्यावर कोणत्याच प्रकारे उपाययोजना आखलेल्या नसतात, आपली तयारी नसते आणि इतकंच की आपल्याला त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि त्या बाबतीत मात्र त्या लेखकाला असं वाटतं, दाविदाला असं वाटतं की अशा ह्या संकटांना तोंड देण्यासाठी त्याची स्वतःची शक्ती नाही, त्याची स्वतःची तयारी नाही, त्यांच्याकडे काही असे वैज्ञानिक नाहीत की जेणेकरून ते सांगू शकतात की हे जे संकट आहे, हा जो महापूर आहे किंबहुना हा जो भूमिकंप आहे, ही जी आपत्ती आहे, याच्यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो. सायन्समुळे आपण पुष्कळ पुढे गेलेलो आहे, पुष्कळ गोष्टी आपण सांगू शकतो, पण तरीही आपली जशी पाहिजे तशी तयारी नाही. जे निसर्गामधले जे संकट मानवावर येतात त्या बाबतीत, या ठिकाणी जी संकट आपल्या शक्तीच्या पलीकडचे आहेत, मानवाच्या योजनेच्या पलीकडचे आहेत, अभ्यासाच्या पलीकडचे आहेत, त्या बाबतीत तो बोलतो. मग मात्र अशी काही संकट मानवाच्या जीवनामध्ये येतात की जी संकट विशेष रीतीनं अपेक्षित असतात आणि त्या अपेक्षित संकटांना मात्र आपण तयारीने कसं तोंड द्यायचं हे सुद्धा ह्या अध्यायामध्ये तो सांगतो आहे. अर्थात मग याच्यामध्ये एक संकट असं आहे की जे आपल्या शक्तीच्या पलीकडे आहे आणि ते फक्त नैसर्गिकच नाही, परंतु ते कधी कधी आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये असू शकतं, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ते असू शकतं. आणि अशी संकट जर आली तर मग मात्र हा स्तोत्रकार पूर्णपणे हात गळल्यासारखे, विचार पूर्ण अगदी बंद झाल्यासारखे आशाहीन होऊन तो घरात बसत नाही. ते मात्र आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अर्थात आता नैसर्गिक किंबहुना आपल्या शक्तीच्या पलीकडचे जी काही संकट आहेत, आपत्ती आहेत, कधी कधी ते वैयक्तिक रीतीनं असू शकतात. एकाएकी जर आपली नोकरी सुटली, फार चांगली नोकरी चालू होती, सगळं घरदार व्यवस्थिशीर होतं, आनंदात होतं, आणि एकाएकी एक ईमेल आला किंवा एखादं पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये पूर्ण आभाळ कोसळल्यासारखं ते झालेलं असतं. सर्व पृथ्वीच म्हणजे त्याचं जे छोटंसं जग असतं, त्याच्या संसाराचं, त्याच्या जीवनाचं,
त्याची उलथापालथ कशी होते ते आपल्याला पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये येत असतं, कळत असतं. एखादा तरुण मुलगा असतो एका कुटुंबामध्ये, फार होतकरू असतो, फार चांगले त्याने यशस्वी अशा प्रकारचे त्यांनी कार्य केलेले आहेत. मला आठवतं एका ठिकाणी आम्ही एका शहरामध्ये गेलो आणि त्या शहरामध्ये एका गरीब कुटुंबातला मुलगा, फार चांगला क्रिकेट खेळणारा मुलगा, आणि त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याला दिल्लीपर्यंत सिलेक्शनच्या त्या ज्या पायऱ्या असतात त्यामध्ये तिथपर्यंत तो गेला. आणि काय झालं कोण जाणे, अचानकपणे तो त्याच्या रूममध्ये मेलेला आढळला. किती मोठं हे संकट आहे की एक त्यांच्या कुटुंबातील मुलगा, फार मोठं काय म्हणतात त्याला, त्यांना आशा होती त्याच्यापासून, फार मोठी अपेक्षा होती, आणि अचानकपणे त्यांचं जग उलथापालथ झालं. म्हणजे काय, पृथ्वीच उलथापालथ झाली. तोच शब्द ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो. जे अचानक येणारे हाताबाहेरचे जे काही संकट आहेत, ते संकट तुम्हाला आणि मला माहीत नाही ते केव्हा येतील, कोणत्या स्वरूपात येतील. एखाद्या वेळेस एखाद्या रोगाची बातमी डॉक्टर देतात, एखाद्या वेळेस एखाद्या आपल्या लहान बाळाची बातमी देतात, किंवा अजून मग त्याच्यामध्ये पैसा आहे, नोकरी आहे, मुलाबाळांचं भवितव्य आहे की ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य होतं. पण त्या ठिकाणी संपूर्ण जगच उलटा पालट झालं. का तर ती फार मोठी भयंकर बातमी त्या कुटुंबाला मिळाली. मग अशा परिस्थितीतून काय करायचं, कसा मार्ग आपण काढायचा, काहीही समजायला मार्ग नाही. हा जो महाभयंकर आपत्तीचा काळ असतो, कधी कधी त्याला काळोखाचा रात्रीचा काळ म्हटलेला आहे. महाभयंकर काळोख की दृष्टीनं तुम्हाला काहीही पाहता येत नाही आणि तुम्ही कोणत्याच मार्गाने जाता येत नाही, कारण पूर्णपणे काळोख झालेला आहे अचानकपणे. आणि तसे अनुभव आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून तो असं म्हणतो, पृथ्वी उलथी पालती झाली. एखाद्या कुटुंबाचं विश्व पूर्णपणे उलट सुलट झालं, कोसळून गेलं. हे शब्द ह्या ठिकाणी आहेत. 3ऱ्या वचनामध्ये तो असं म्हणतो, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. ह्या उंचावणाऱ्या गरजणाऱ्या लाटा जर आल्यात तर त्याच्यावर काय उपाय आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही कसे त्याच्यातून मार्ग काढावे, आमचं दारिद्र्य एवढं आहे, घरामध्ये लेकरांना जेवण नाही, त्यांच्या फी भरता येत नाही, त्यांचे कपडे लत्ते पुस्तकं हा फार मोठा समस्येचा भाग आहे आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या लेकरांच्या मध्ये. लाटा गरजत आहेत आमच्यावर, आमच्या समोरच त्या आहेत, आमच्यावर येत आहेत हे आम्हाला दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये काय आम्ही करायचं. हा काळोखाचा रात्रीचा काळ, त्याच्यातून आम्ही आमचं जीवन कंठत आहोत. तुम्हाला माहित आहे, अशा परिस्थितीमध्ये एक शब्द दाविदेने वापरला ह्या स्तोत्रामध्ये, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा की महाभयंकर लाटा संकटाच्या आणि आपत्तीच्या आपल्या जीवनामध्ये आहेत नव्हे, आता सध्या तुम्ही त्या लाटांच्या मधून, भयंकर अवस्थेमधून आणि अनुभवांच्या मधून आपण जात असाल असं आपल्याला वाटतं. आणि आता आपल्याकडे कोणतीच शक्ती राहिलेली नाही, कोणाची ओळख नाही, पैसे नाहीत, कोणत्याच प्रकारे पुढे आता आपल्याला आशा दिसत नाही. आणि अशा वेळेला मात्र आपल्याकडे काहीच उपाय नाही, सुचत नाही, विचार नाही, कोणाची मदत मागू शकत नाही. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये लेखक असं म्हणतो की देव माझे सामर्थ्य आहे. स्पष्टपणे शब्द आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. मंडळी, फार महत्वाचं वाक्य त्याने वापरलेलं आहे. आपण जर संकटाच्या, आपत्तीच्या आणि काळोखाच्या जीवनामधून आता सध्या जर जात आहात
तर आपण हा एक शब्द वापरून बघा की देव माझा आश्रय आहे, देव माझा सामर्थ्य आहे. माझी ऊर्जा जर कशामध्ये असेल तर पैशामध्ये नाही, नावामध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही, माझ्या अजून समाजामध्ये नाही, कोठेच नाही. माझी शक्ती आणि माझी ऊर्जा ही फक्त देवामध्ये आहे. कितीही काळोखाचा प्रसंग येऊ द्या, कितीही कठीण रात्रीचा काळ आहे हा माझ्या जीवनाचा, असं जर आपल्यापैकी कोणाला वाटत असेल किंवा कुटुंबाला वाटत असेल तर हे दोन शब्द आपल्यासाठी फार मोठे शक्तीचे आणि आधाराचे आहेत की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. मंडळी, कोठेच बघण्याची गरज नाही. जर देवाकडे जर आपण पाहत असलो तर खरं सामर्थ्य तिथेच आहे, असं ह्या ठिकाणी ह्या स्तोत्रकाराला सांगायचं आहे. पुढे त्याने असं सांगितलेलं आहे की त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. ही जी परिस्थिती आहे तो वैयक्तिक रीतीनं असं म्हणतो की हादरवून टाकणारी परिस्थिती आहे. मंडळी, घाबरून टाकणारी परिस्थिती आहे, खरी गोष्ट आहे. आता ही जी बाकीची जी संकट आहे ती आपल्या हाताबाहेरची आहेत, अचानकपणे आलेली आहेत आणि आपल्याला त्याची तयारी करण्याची काहीही वेळ नव्हती. परंतु अशी काही संकट आहेत की जे आपल्या स्वतःच्या काही चुकींच्यामुळे आलेले आहेत. उदाहरणार्थ, पुष्कळ आपण ऐकलेलं असेल की वेगवेगळ्या प्रकारची जी व्यसनं आहेत त्या व्यसनांच्यामुळे आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात. आपल्या जीवनामध्ये ते फार मोठं एक संकट आहे. विशेष रीतीनं वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे शरीराचे आहेत, पुष्कळदा जे आपण सेवन करतो आणि जे वाईट प्रकारच्या सवयी आहेत त्याच्याशी अगदी जवळचा त्याचा संबंध आहे. अर्थात जर तशा प्रकारचे संकट जर आले असतील की ज्याच्यासाठी आपण जबाबदार आहोत आणि आता मात्र इतक्या वर्षांच्या नंतर आपल्याला काहीही त्याच्यावर उपाय नाही, पुन्हा एकदा त्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी स्तोत्रकार एक उपाय सांगतो आहे. मग ते नैसर्गिकरीतीनं आलेले अचानक संकट आणि आपत्ती असो किंबहुना मानव निर्मित म्हणजे समाजाने तयार केलेले, समाज व्यवस्थेने तयार केलेले, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामुळे तयार झालेले आणि शेवटी आपल्या स्वतःच्या हातून ज्या चुका झाल्या त्यामुळे. पुष्कदा आज जर आपलं वय गेलेलं आहे आणि आता चांगली नोकरी नाही, नोकरी नसल्यामुळे चांगला पैसा नाही, पैसा नसल्यामुळे जर दारिद्र्य आहे आणि मग आपल्याला आता आठवतं की मी शाळेमध्ये असताना जर अजून थोडेसे कष्ट केले असते, मी इकडे तिकडे न लक्ष देता न फिरता मी चांगला अभ्यास जर केला असता तर आज मला त्याचं चांगलं प्रतिफळ मिळालं असतं. आणि मग आपण कोणावरही त्या चुकीची जबाबदारी आपण दुसऱ्यावर देऊ शकत नाही, दुसऱ्याला त्याचा जो ब्लेम आहे ते सांगू शकत नाही. पुष्कळदा आपण देवालाच चुकीचं ठरवतो. देवाच्याच मुळे, देवाने माझ्या तकदीरामध्ये असं लिहिलेलं आहे. पण पुष्कळदा काही जी संकट आहेत ती आपण आपल्या चुकीमुळे किंवा समाजाच्या चुकीमुळे किंवा समाज व्यवस्थेमुळे ते आलेली आहेत, ही मात्र आपल्याला गोष्ट चुकवता कामा नये. आणि म्हणून ह्या ठिकाणी स्पष्टपणे तो असं म्हणतो की मग कोणत्याही प्रकारचे संकट असू द्या आणि हा जर काळ आपल्यासाठी जरा दुःखाचा आणि त्रासाचा आहे, काळोखाचा आणि निराशेचा आहे, तर मग मात्र त्याने एक उपाय सांगितलेला आहे की देवाकडे पहा, देवाचं सामर्थ्य आणि त्याची ऊर्जा घेऊन त्याच्यामधून जा. पराजयासारखे आपण त्याच्याकडे पराजित झालो आहोत असं न समजता आपण पुढे चालतच राहा, असं त्याला सांगायचं आहे. परंतु अजून एक फार सुंदर वचन 5व्या वचनामध्ये त्याने सांगितलं, मी आपल्यासाठी वाचतो. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळायचे नाहीत, प्रभात होताच देव त्याचे सहाय्य करेल. ह्या ठिकाणी असा शब्द आलेला, प्रभात होताच, म्हणजे नवीन सकाळ होताच असं म्हटलेलं आहे की देव
त्याचा सहाय्य करता त्याला दिसेल. ही आहे ती नवीन प्रभात. काळोख आहे, त्रास आहे, दुःख आहेत, संकट आहेत, लढाई आहेत, आपत्ती आहे, दुष्काळ आहे आणि वंचना आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना त्याने एक उपाय सांगितला आणि एक आशा सांगितली. उपाय देव आहे, देवाची ऊर्जा, देवाचं सामर्थ्य आणि देवाला आश्रय घेऊन, देवाचा आश्रय आणि मदत घेऊन त्यामधून जाणं. आणि मग तो असं म्हणतो की एक वेळ अशी होणार आहे, नक्कीच नवीन पहाट तुमच्या जीवनामध्ये येईल. नक्कीच ती सकाळ होईल आणि ती सकाळ पूर्णपणे बदलून टाकेल. नवीन उजेड, नवीन दिवस आणि नवीन आशा, ती नवीन पहाट तुमच्या जीवनामध्ये देव आणेल. आणि असा फार सुंदर आशेचा असा एक किरण, आशेचं असं वचन त्याने ह्या ठिकाणी सांगितलं. प्रभात होणारच, ती पहाट होणारच आणि ती होताच देव त्याचे सहाय्य करेल. तुम्हाला देव सहाय्यक आहेत आणि तुमच्यासाठी नवीन पहाट ही ठरलेली आहे, हे मात्र हमखास ह्या स्तोत्रकाराने सांगितलेलं आहे. त्या अगोदरचं एक शेवटचं एक छोटंसं वचन, त्याच्या ठाई देव आहेत ते ढळायचे नाहीत. थोडक्यात म्हणजे ह्या अशा काळोखाच्या, त्रासाच्या, संकटाच्या, निराशेच्या दिवसामधून जात असताना ढळू नका. स्वतःच्या शक्तीने ढळू नका. देवाच्या सामर्थ्याने मजबूत उभे राहा. निराश होऊ नका. त्याचं कारण असं की नवीन पहाट आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. देव करो आपल्या सगळ्यांना ह्या जगातून आपलं जीवन जगत असताना विश्वासाचं, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्यानं जीवन जगत असताना त्याच आशेनं, म्हणजे ख्रिस्त जो आपली आशा, त्या आशेनं आपण पुढे जगत राहू आणि त्याची सेवा करत राहू. हे आमच्या पवित्र देवा, आम्ही प्रार्थना करतो. तू आम्हा प्रत्येकाला फार मोठी आशा दिलेली आहे. सामर्थ्य आहेस तू आमचं, तू आमचा सहाय्यक आहेस. आणि ह्या जगामध्ये जेव्हापासून मानव ह्या जगामध्ये आहे तेव्हापासून मानवाच्या जीवनामध्ये अनपेक्षित येणारे नैसर्गिक संकट, दुःख, त्रास आणि मग सामाजिक आणि कधीकधी आमच्या स्वतःच्याच हातून तयार झालेले संकट आहेत. ह्या तिन्ही प्रकारच्या संकटांना आम्ही तुझ्या सहाय्याने पुढे जाऊ शकतो आणि तुझी सेवा करू शकतो. ह्या तुझ्या सहाय्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद.